आज होती एकादशी. एकादशीला मी नेहमी उसळच बनवते, पण आज काहीतरी वेगळं बनवावं म्हटलं. तर एका कटोऱ्यात मी हा उकडलेला आलू होता तो किसून घेतला. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भाजलेला साबुदाणा टाकला आणि त्याची चांगली बारीक पावडर करून घेतली. नंतर साबुदाण्याची पावडर पण या आलूमध्ये टाकून घेतली. मग सेम पॉट मध्ये मी भाजलेले शेंगदाणे टाकले, कढीपत्ता टाकला आणि हिरवी मिरची टाकली आणि ते सगळं बारीक करून आणि शेंगदाण्याची पावडर पण आपल्या मिश्रणात टाकून घेतली. नंतर त्यामध्ये जिरं टाकलं, मीठ टाकलं आणि त्याला चांगलं कालवून घेतलं. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून त्याचा एक गोळा बनवून घेतला आणि 10 मिनिट त्याला तसंच राहू दिलं. त्यानंतर हाताला तेल लावलं आणि त्यावर ते छोटे छोटे असे गोळे घेऊन त्याचे वड्यासारखा शेप दिला. वड्यापेक्षा थोडेसे पातळ ठेवले. त्यानंतर तव्यावर टाकलं तेल आणि तेलावरती हे वडे ठेवून घेतले आणि छान लालसर होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेतले. आणि मग जसे हे छान असा लाल रंग आला तसे ते काढून घेतले. मग त्याचबरोबर मी उर्वरित सगळे वडे सुद्धा असेच छान खरपूस भाजून घेतले. तर हे दह्यासोबत किंवा मग शेंगदाण्याच्या चटणी वगैरे सोबत खूप छान लागते. चवीला खूप छान लागते. नक्की एकदा करून बघा.